नमस्कार गाईज. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी, जे फार कमी वस्तूंपासून बनते. फक्त 3च गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्याच्यामध्ये शेंगदाणा आहे, ते सर्वप्रथम तव्यावर भाजून घ्यायचं आणि ते भाजल्यानंतर सोलून घ्यायचं आणि त्याचं असं बारीक पेस्ट तयार करायचा. आणि त्याच्यानंतर गूळ आहे, 1 वाटी गूळ आहे आणि तो गूळसुद्धा आपण तुम्हाला वाटतंय खिसायचं आहे तर खिसून घ्या किंवा चाकूनीही बारीक कापू शकता. आणि ह्या दोघांना आपण मिक्सअप करणार आहोत. आधी हे शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आणि हे आहे गूळ, 1 वाटी गूळ, तेही टाकून घ्यायचं व्यवस्थित. तर असं गूळ टाकून घ्यायचा, 1 वाटी गूळ आहे आणि या दोघांना चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आपण बघू शकता एकदम छान असं दोघांना मळून घ्यायचं आहे मिक्स करून. एकदम खायला एवढं चविष्ट लागतं ना ही गुळाची पोळी, शेंगदाण्याची पोळी, की तुम्ही खातच राहाल. मिनिमम आम्ही हे 3-4 दिवस तरी खातच राहतो, एवढं छान लागतं आपल्याला. आणि सोपी रेसिपी आहे आणि जास्त वस्तूही लागत नाही, किमान 3 वस्तूंमध्येच बनून जातं. मिक्स झाल्यानंतर आता आपण बारीक होण्यासाठी वाटून घ्यायचं आहे. एकदम छान बारीक करायचं आपल्याला, थोडं थोडं टाकून बारीक करायचं. तर आता आपलं शेवटचं राहिलंय वाटून घ्यायचं आणि ते वाटलं का मग आपण पुढची स्टेप तुम्ही बघू शकता. अशा रीतीने एकदम सॉफ्ट तयार होतंय बॅटर. तर असं एकदम सॉफ्ट तयार करून घ्यायचं आहे आणि ते बाउलमध्ये काढून घ्यायचं. आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि आपण आता आपलं पीठही आधीच मळून ठेवायचं, कारण की पीठ आधीच कधीही कोणतीही पोळी बनवत असताना आधीच भिजून ठेवायची असते, जेणेकरून ते व्यवस्थितरित्या भिजली पाहिजे. आणि त्यानंतर आपण पीठ घेऊन त्याला व्यवस्थित मळूया. तर आता आपण तवा ठेवलेला आहे आणि हे पीठ बघा आधीच मळून मी भिजायला ठेवलं होतं. तर ते आता मैद्याचं पीठ आहे, थोडं थोडं तेल लावून थोडं अजून मळून घ्यायचं आहे. मळून झालेलंच आहे. मस्त व्यवस्थितपणे मळून घ्यायचं. मस्त हे मळून झालेलं आहे. आणि आपलं हे पुरण बघू शकता तुम्ही. मी अजून एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं. एकदम त्याचं स्ट्रेक्चर जो आहे एकदम छान आणि एकदम व्यवस्थित झालेला आहे. आणि आता आपण ह्याला लाटायला घेऊया आणि मग भाजूया. तर आता आपण लाटायला घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण असे गोळे तयार करून घ्यायचे थोडंसं. आणि आता आपण तवा ठेवलेला आहे तापायला. जसा तवा तापेल आता थोडंसं ह्याच्यावर पीठ पण हे करूया, म्हणजे चिटकलं नाही पाहिजे म्हणून. त्यामध्ये आपण सारण भरणार. ह्याच्यात थोडंसं तेल लावूया. सारण जास्त नाही, एक
चम्मच टाकायचं त्यामध्ये. आणि सारण टाकल्यानंतर व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा होता. तुम्ही बघू शकता हळूहळू असं गोळा तयार करून घ्यायचा. आपला गोळा तयार झालाय. असं दाबून घ्यायचं मस्त. थोडंसं पीठ टाकून आपण आता त्याला व्यवस्थित लाटायचं आहे. बघू शकता व्यवस्थित गोल करायचं. थोडंसं अजून पीठ लावूया कारण नंतर ते चिटकतं म्हणून. असं गोल लाटून द्यायचं आपल्याला. जास्त जाड आणि जास्त पातळ नाही लाटायचं, मीडियम लाटायचं जेणेकरून खातानाही चविष्ट लागतं आणि ते फुटत नाही. बघू शकता तुम्ही आपली ही पोळी व्यवस्थित तयार झालेली आहे. आणि तवा आपला आता गरम झालेला आहे. तर आपण तव्यावर तेल टाकून व्यवस्थित तेल फिरून घ्यायचं व्यवस्थित. आणि ही पोळी मस्त छानरित्या तव्यावर सोडायची. असंच आपण जसं आधी केलं तसंच सर्व पोळ्या तयार करून घ्यायच्या. सर्व पोळ्या तयार करायच्या. मस्त त्याला मस्त आपण भाजून घ्यायची पोळी. बघा किती सुंदररित्या ती फुगत आहे. बघू शकता मस्त भाज करायचं. तर आता हे मस्त व्यवस्थित पलटी करून घ्यायचंय. आणि आता मागच्या साईडने पण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. बघा किती छान फुगते आहे पोळी. बघा किती सुंदर अशी ही पोळी बनलेली आहे. असंच बाकीच्याही पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायचं. पुढून मागून व्यवस्थित तेल लावायचं. आणि आता गॅस स्लो करायचा आहे. आणि आपण ही पोळी तयार झाली आपली ती आपण काढून घेऊया. अशाच रित्या बाकीच्याही पोळ्या आपल्याला, जसं पहिली पोळी आपण केली तसंच बाकीचीही पोळी आपल्याला करायची. व्यवस्थित सारण भरायचं. सारण भरल्यानंतर व्यवस्थित लागून घ्यायचं. बघू शकता. आणि आता याला पीठ लावून घ्यायचं.
सेम तसंच लाटायचं आपल्याला, आधी जसं आपण बनवलेलं होतं. बघू शकता किती छान रित्या ही पोळी तयार होते शेंगदाण्याची. मस्त ही तयार झाली आहे. आता परत त्याला आपण भाजून घ्यायचं. एकदम उत्तम रित्या ही तयार झालेली आहे. गॅस आपला चालूच आहे. परत तेल पण टाकायचं आहे, थोडंसं गरम होऊ द्यायचं. आता आपली ही पोळी मस्त डीप करूया. स्टार्टिंगला गॅसचा फ्लेम जरा फास्ट ठेवायचा. बघू शकता आपण गरम झाली का थंडी करून घ्यायचं. मागच्या साईडनेही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. परत बघा कशी छान रित्या ती फुगलेली आहे. बघू शकता. परत त्याला पलटी करायची. खायला एवढी स्वादिष्ट लागते नाही, आम्ही 2-2 दिवस खातो याला. एवढी छान बनते. छान परतून घ्यायचं त्याला मस्त भाजून. ही आपली पोळी तयार झाली. बघू शकता आतापर्यंत 2 पोळ्या आपण रेडी केल्या. बाकीच्याही पोळ्या अशाच तयार करायचं आहे आपल्याला. गॅस पुन्हा भाजून पोळी वाळून झाली का परत स्लो करायचं आहे आणि सेम तसंच आपल्याला स्टेप फॉलो करायचा आहे. आपण बघू शकता की सर्व आपल्या ज्या शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत ते किती सुंदररित्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही एकदम गोल आणि लुसलुशीत एकदम छान अशा शेंगदाण्याच्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की घरी बनवा. एकदम सोपं आहे. 3च गोष्टी लागतात, जास्त वेळही लागत नाही आणि एकदम छान बनतं. 2-3 दिवस तुम्ही खाऊ शकता आणि घरी नक्कीच बनवून बघा. थँक्यू.